श्रीमान योगी भाग 2 कथातील. पहाटे राजांना जाग आली. चांगलेच उजाडले होते. महालात सुगंध दरवळत होता. पलंगानजीक उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे राजे पाहत होते. सईबाईंनी आपल्या ओट्यातून आणलेली मोगऱ्याची फुले पलंगावर ठेवायला सुरुवात केली. राजे उठले. सईबाई म्हणाल्या, झोपमोड झाली का? नाही, उलट मागूनही मिळायची नाही अशी जाग मिळाली. एवढी फुलं कोणी आणून दिली? देतो कोण? आपल्याच बागेतली. एवढी? केशव माळ्याने केवढी चांगली बाग केली आहे. पण कधी पाहाल तर खरं. आपण म्हणाल तर जाऊया. खरंच? चला ना. राजे उठत म्हणाले, चला जाऊ. सईबाई चकित झाल्या. त्यांचा विश्वास बसेना. त्या पाहत राहिल्या. राजांनी विचारले, का? खरं नाही वाटत. तुम्हाला वाटावं. अगदी सांगेन ते ऐकता. ऐकलंच पाहिजे. करणार काय? का? मासाहेबांची आज्ञा आहे की तुमच्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे म्हणून. सईबाई लाजल्या. राजांनी चूल भरली आणि ते बागेकडे जाऊ लागले. मोगरीचा ताटवा पाहून राजे आनंदित झाले. खुद्द राजे आलेले पाहताच वृद्ध केशव माळी लगबगीने आला. मुजरा करून उभा राहिला. राजे बगीचा पाहत होते. राजे न राहून म्हणाले, केशव, बाग सुंदर केलीस. जी. चाफ्याची झाडे निरखून राजाने विचारले, चाफ्याची झाडं कुठून आणलीस? कोकणातून आणली. पंतांनी मागून घेतली होती. केशव, जी झाडं लागतील ती मागून घेत जा. मी कचेरीत सांगून ठेवेन. राहतोस कुठे? देवळाजवळच, वाड्याच्या मागे. राणीसाहेब, बगीचा दृष्ट लागण्यासारखा झाला खरा, पण काय? तुमचा फुलांचा शौक पाहिला की मासाहेबांना पूजेला फुलं कशी मिळणार याची काळजी वाटते. सईबाई हसल्या. राजे म्हणाले, चला जाऊ. अजून स्नान आटोपायचं आहे. बरीच कामं आहेत. आंघोळ करून मासाहेबांना भेटून राजे फडात गेले. पुरंदरच्या तटांच्या कामाचा तपशील ते पाहत होते. बराच वेळ गेला आणि शामराव निळकंठांनी वर्दी दिली. बाजी पासलकर आले. बाजी म्हणत राजे उठले. बाजी एवढ्या तातडीने का आले हे राजांना कळत नव्हते. त्याच विचारात राजे बाहेर आले. सदरेवर बाजी उभे होते. बाजी, बसावं ना, राजे म्हणाले. पण बाजी बसले नाहीत. त्यांचा चेहरा चिंतातूर दिसत होता. राजांना पाहताच होणारा आनंद चेहऱ्यावर नव्हता. बाजी म्हणाले, राजे, मासाहेबांना आम्ही आल्याची वर्दी द्या. मासाहेबांच्याकडून बोलावणे येताच राजांच्यासह बाजी आत गेले. मासाहेबांनी विचारले, बाजी, एवढ्या तातडीने निरोप पाठवला? तसदीबद्दल क्षमा असावी, बाजी म्हणाले. तसंच जरुरीचं काम पडलं. राजांनी चाकण घेतला. शिरवळच्या आमिनाने तक्रार केली. आजवर स्वस्थ बसलेला बादशाह अस्वस्थ झाला. महाराज साहेबही दक्षिणेत आहेत. दरबारच्या लहरीला आवरणार कोण? आदिलशाहीने आपला बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखान पाठवला आहे. त्यानं विजापूर सोडलं आहे. जशी बातमी आली तसं तडक इकडे आलो. राजाने निश्वास हसून ते म्हणाले, बाजी, केवढे भ्यालो होतो आम्ही. म्हटलं, काय वार्ता घेऊन आलात? आमची ही अपेक्षा होतीच. आमच्या अपेक्षेपेक्षा हे थोडं उशिराच घडतं आहे. आम्ही खानाला सामोरे यायला तयार आहोत. राजे, तुमच्या तरुण रक्ताला हे बोलणं ठीक आहे, पण हे केस पांढरे झाले. आम्हाला विचार करायला हवा. बाजी, आम्हाला पण तुमची काळजी आहे. मासाहेब, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. आम्हाला तेवढा पुरे. राजे डोळे मिचकावत मासाहेबांच्याकडे पाहत म्हणाले. बाजीचे कल्ले थरथरले. गलमिशांवरून पालथी मूठ फिरवत ते म्हणाले, राजे, मनगट शाबूत आहे. मागे राहून लढाई पाहायची सवय नाही मला. मग उठा बाजी, साऱ्यांना गोळा करा. पुरंदरवर पहिली लढाई खेळायची. त्याची जिम्मेदारी तुमची. बाजी मुजरा करून उठले. पुढच्या तयारीसाठी पुरंदरवर निघून गेले. राजांना आता क्षणाची उसंत नव्हती. तानाजी, फिरंगोजी साऱ्यांना तातडीने स्वार रवाना झाले. पुण्याचा खजिना तोरण्यावर हलवला गेला. मासाहेब म्हणा, राजे, आम्ही पण पुरंदरवर येतो. नको मासाहेब, आपल्याजवळ फिरंगोजींना ठेवून जातो. कात्रज ओलांडून खान येणार नाही, पण आलाच तर आम्ही वर्दी देऊ. तुम्ही चाकणवर जा. आमची काळजी नसावी. आम्ही यशस्वी होऊ यात शंका नाही. उलट ही पहिली चकमक कशी घडते हे पाहायला आम्ही अधीर आहोत. राजे, तुम्ही यशस्वी व्हाल, पण गर्दीत मिसळू नका. केव्हाही जीव धोक्यात टाकायला आम्ही मोकळे नाही. आमचं स्वप्न फार मोठं आहे. त्याची आम्हाला जाणीव आहे. चांगला दिवस पाहून राजांनी बाजी पासलकरांबरोबर पुणे सोडले आणि ते पुरंदरला आले. आज्ञेप्रमाणे गडावर सर्व हजर झाले होते. गडावर एकच उत्साह होता. दारुखाना भरपूर होता. अचूक जागा हेरून तुफांचे मोर्चे बांधले गेले. तटाकडे गोफण दगडांपासून मोठ्या दगडांपर्यंत ढीग रचले होते. शेकडो रामोशी तटांच्या भिंतीवरून गस्त घालीत होती. ही सारी व्यवस्था कावजी मल्हारने पुढे येऊन अंगावर घेतली होती. नेताजींची त्याला साथ होती. गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर,
कोळ, घाटके यांच्यासारखे अनेक वीर उत्साहाने वावरत होते. गडाची व्यवस्था पाहून राजे संतोष पावले. 2 दिवसात खानाच्या बातम्या रामोशी आणू लागले. खानाने खळत वेलसरला तळ दिला आणि आपला एक प्रमुख सरदार बाळाजी हैबतराव याला फौज देऊन पाठवले. शिरवळला आदिलशाही सरकारच्या अमीनाचे ठाणे होतेच. तिथवर बाळाजी हैबतराव आपल्या सैन्यासह आला. त्याने सुभान मंगळच्या गडीत ठाणे दिले. राजांना ती बातमी समजली. गोदाजी जगताप म्हणाला, राजे, आता कवाबी बाळाजी हैबतराव येऊ दे. राजे म्हणाले, नाही जगताप, असं वाट पाहून कसं चालेल? खानाचा सरदार पुढे आला आहे. आपणही 4 पावलं पुढे जायला हवं. कावजी मल्हार पुढे झाला. राजे, अगदी बरोबर. शिरवळचा कोट मला ठाव आहे. मी जातो. शाबास कावजी, स्वराज्याची पहिली कामगिरी मागितली. तो हक्क तुमचाच आहे. बाळाजी स्थिर व्हायच्या आत त्याला गाठा. आजच बाहेर पडा. बाजी पासलकर वयोवृद्ध, ते सर्वात मोठे. ते म्हणाले, राजे, आज अमावस्या. उद्या गेलं तर बरं. राजे म्हणाले, आज अमावस्या खरी, पण उद्या प्रतिपदा आहे. प्रतिपदेचा विजय वाढता असतो. तोच घरी येऊ दे. तो मिळवायला अमावस्येला बाहेर पडायला हवं. मुहूर्त नक्की झाला. गडावर रात्र उतरली. कलितांच्या तिकट्या साऱ्या गडावर दिसत होत्या. किर रात्री आकाशात नक्षत्रे चमकत असता कावजी मल्हार गडाखाली उतरला. राजांनी निरोप देताना सांगितले, कावजी, ही आपली पहिली मोहीम. मला विजय हवा, तसाच विजयाचा आनंदही हवा. विजयी होऊन सुखरूप घरी या. आम्ही वाट पाहतो. गडाखाली कावजी मल्हारची फौज गोळा झाली. पहाटेपर्यंत सारी फौज गोळा करून पहाटेला 6 कोसांवर आलेल्या सुभान मंगळ गडीकडे फौज निघाली. शिरवळची आदिलशाही फौजही मराठे येता पाहता सुभान मंगळाच्या आश्रयाला धावली. शिरवर मोकळे झाल्याचे पाहता कावजीला स्फुरण चढले. आपल्या साथीदारांसह सैन्यासह तो सुभान मंगळ कोटावर तुटून पडला. गडीवजा किल्ला, मातीचा तट, उड्यासारखा खंद. कावजी सैन्यासह तटाला भिडला. तट पाहून भीमाजी वाघ म्हणाला, कावजी, तटाला शिड्या? अरे वाघ, तू असल्या तटाला शिड्या कशाला? हा किल्ला म्हणजे थोडीच लंका लागली आहे. भिंती पाडा. गडाहून पाहणाऱ्या आश्मांची मुंडकी बाळांच्या वर्षावाने छेदली जात होती. सुभान मंगळाचे तट लोखंडी सोप्याने कुदळीने खणले जात होते. तटाच्या दरवाजाला खुद्द कावजी धडका देत होता. गडावरून शिलाखंड अंगावर येत होते. इंगळांचा पाऊस पडत होता. व्यालेले हशम गाडीची चाके, मुसळे, लाटणी सुद्धा फेकत होती. बाळाजी बरोबरचे सरदार फाजलशाह, अशफशाह हे गर्भगळीत होऊन किल्ल्यात फिरत होते. गडाचा दरवाजा पडला. खिंडारातून शिड्यावर हर हर महादेव ची गर्जना उठली. किल्ल्यात एकच कापाकापी सुरू झाली. गडाची घरे आगीच सापडली. धुराचे लोट सुभान मंगळावर उठले. हल्लकल्लोळ माजला. भीमा वाघ, भिकाजी चोर, घाटके यांच्यासारखे खंदेवीर द्वेषाने कत्तल चालवीत पुढे सरकत होते. प्रतिकार क्षणाक्षणाला कमी होत होता. अचानक कावजीला बाळाजी हैबतराव दिसला. कावजीला पाहताच बाळाजी पळू लागला. कावजीने भाला पेलला आणि तो त्याच्या मागे धावला. बाळाजी बुरुज आणण्याच्या प्रयत्नात असतानाच भाला सुटला. बाळाजी पडला. त्या वार्तेने पळापळ सुरू झाली आणि थोड्याच वेळात किल्ला हाती आला. सायंकाळच्या सुमारास सुभान मंगळवर मराठी निशाण चढले. राजांना बातमी समजली. सुभान मंगळच्या खंड्या रात्र पडली तरी जारी राहिल्या. पहाटे लूट गोळा करून कावजी पुरंदरकडे निघाला. लुटीत अनेक घोडे, हत्ती, मौल्यवान अलंकार, वस्त्र, प्रावरणे, पालख्या, शस्त्रे होती. राजांच्या पुढे सारी लूट ठेवून वीर उभे होते. राजांच्या आनंदाला सीमा नव्हत्या. राजे म्हणाले, शाबास कावजी, स्वराज्याचं पहिलं रणक्षेत्र गाजवलं. आता फत्तेखान बिळातून नाक बाहेर पडावा तसा खळत बेलसर सोडून पुरंदरवर चाल करून जाईल. वजवलेले हात फत्तेखानावर उपयोगी पडतील. राजांचा तर्क अगदी खरा होता. शिरवळची वार्ता एकाच फत्तेखान स्वारीसाठी खळत बेलसरवरून निघून पुरंदरच्या पायथ्याशी दाखल झाला. फत्तेखानाचे सैन्य गड चढू लागले. पिछाडी स्वतः फत्तेखान होता. डाव्या बगलेला निंबाळकर होते. उजव्या बगलेला घाटके होते. राजे बुरुजावरून सारे पाहत होते. बाजी पासलकर तटाच्या कडेने हिंडत होते. सारे मोर्चे पाहत होते. शत्रू बाणांच्या टप्प्यात येतात तोफ धडाडली. हर हर महादेव म्हणून सैन्य गडाबाहेर पडले. तटावर चढू पाहणाऱ्या शत्रूवर बंदुकीचा, गोफणींचा वर्षाव सुरू झाला. प्रचंड दगड गडावरून शत्रूवर कोसळू लागले. फत्तेखानाच्या सैन्याची पांगापांग झाली. जे गडावरच्या तटापर्यंत पोहोचले त्यांची कत्तल झाली. बाकीचे पळत सुटले. विजयाची चिन्हे दिसत होती. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राजे वळले. तो बाजी घोड्यावर स्वार झाले होते. बाजी, स्वार का झालात? राजे, सारी उमर लढाई पाहण्यात गेली. स्वराज्याच्या पहिल्या लढाईत बसून कसा राहू? पुरा विजय घेऊनच घरी येतो. राजे काही बोलायच्या आत बाजींनी टाच मारली. गडाबाहेर पडलेली बाजींची खुमक पाहताच मराठ्यांना चेव चढला. फत्तेखान आपले पळणारे सैन्य सावरून मोर्चे बांधण्याचा प्रयत्न करत असता बाजी पासलकर आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. सारे प्राणपणाने लढत होते. फत्तेखानाचा उजवा हात मुसेरखान द्वेषाने लढत होता.
हे पाहताच गोदाजी जगताप मुसेरखानावर चालून गेला. गोदाजीने फेकलेला भाला मुसेरखानच्या मांडीत घुसला. संतापाने बेभान झालेल्या मुसेरखानाने भाला उपसला आणि भाल्यांचे 2 तुकडे करून फेकून दिले. तलवार घेऊन तो गोदाजीवर चालून आला. गोदाजीने चांगलीच लढत केली. संधी साधून गोदाजीची तलवार खानाच्या खांद्यावर वेगाने उतरली. खान रक्ताच्या थारोळ्यात पडला. मुसेरखान पडलेला पाहताच फत्तेखानाचे उरले सुरलेले अवसान नाहीसे झाले. खान पळू लागला. बाजी पासलकर पळणारा शत्रू पाहून ओरडले, एक शत्रू सोडू नका. मावळात घुसलेला दुश्मन सुखरूप परत जात नाही हे कळू द्या त्यांना. विजयाने हर्षभरीत झालेले मराठे खानामागे लागले. बेलसरच्या छावणीपर्यंत खानाचा पाठलाग कत्तल होत होती. मराठ्यांनी सरळ छावणीवर धडक दिली. खानाचा पाठलाग करणारी फौज गडावरून दिसत होती. सैन्य दिसेनासे झाले. राजे आनंदाने माघारी आले. गडावर सर्वत्र आनंद दिसत होता. बाजी पासलकर, जगताप, काटे, इंगळे या वीरांच्या स्वागताची तयारी करण्यात राजे गुंतले होते. दुसऱ्या दिवशी सूर्यावर आल्यावर खळद बेलसरची लढाई मारून राजांचे सैन्य गडपायथ्याला आले. राजे बुरुजावरून येणारी पथके पाहत होते. राजे सामोरे गेले. प्रथम आला तो गोदाजी जगताप. गोदाजी, लढाई जिंकलीत ना? हो, गोदाजी म्हणाला. कुणाच्याही चेहरा आनंद दिसत नव्हता. राजाने विचारले, काय झालं? बाजी जखमी झाले. राजांचे लक्ष मागून येणाऱ्या पालखीकडे गेले. पालखी जमिनीवर ठेवली होती. राजे पुढे धावले. बाजींचे डोळे मिटले होते. सारा अंगरखा रक्तबंबाळ झाला होता. मस्तकीचे पांढरे केस विस्कटले होते. कपाळावर झालेल्या निसटत्या जखमेतून रक्त उघळत होते. पांढऱ्या मिशींचे झुपके उटांच्या हालचालीवर थरथरत होते. राजाने हाक मारले, बाजी. बाजींनी डोळे उघडले. राजांना पाहताच त्यांचा चेहरा हसून म्हटले. राजांचा हात धरून ते म्हणाले, राजे, आपली फत्ते झाली. राजांनी बाजीचा हात हातात घेतला. ते म्हणाले, बाजी, काय केलं ते? आपली फत्ते झालीच होती. कुठे जात होता फत्ते खान? कशाला जीव धोक्यात घातलात? राजांना अश्रू आवरेनात. बाजी म्हणाले, राजे, विजय मिळाला. वाईट काय झालं? मी म्हातारा. असलं मरण मागून मिळायचं नाही. हसा राजे. तुमचं हसू पाहण्यासाठी जीव वाढतोय माझा. तेवढी एकच इच्छा राहिली. राजे हसले आणि ते हसू पाहून सुखावलेल्या बाजींची मान हसता हसता कलंडली. राजाने बाजींच्यावर शेला पांघरला. अश्रू टिपत उठत असता राजे म्हणाले, गोदाजी, प्रतिपदेचा विजय घरी आला, पण हरवलेली ही चंद्रकोर पुन्हा पाहायला मिळायची नाही. पौर्णिमेला सुद्धा ही उणीव वाटल्याखेरीज राहणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.